दिदी आणि दाजी का असं वागतात काय कळणं झालंय मला. निदान अमोलला तरी अशा गोष्टी सांगू नयेत. दिव्या मामा आपले सगळे प्लॅन वेस्ट केले. माझे सरकार एवढ्या लवकर हार मानली होय तुम्ही? अहो आत्ता कुठं लढाई चालू झाल्या. काय लढाई? हा मग मागच्या सगळ्या अडचणींना हरवून आपण पुन्हा एकदा जिंकणार. वाय फिअर. हे घ्या कोरडं कापड आणि तर मला काही कामं सांगू नका. नाही सांगत बाई. बरं ऐका की माझ्या डोक्यात एक प्लॅन होता. काय मानी वापरला एकत्र आणण्यासाठी? हो छोटे सरकार थांबा हो तुम्ही जरा मध्ये मध्ये. अहो आज आपण रात्री डेटवर जायचं का? आई शपथ. काय झालं मामा? अरे माझ्या आत्ता लक्षात आलं. माझी एक मीटिंग आहे मोना. अगं मला ते हँडल करावे लागणार आहे. बया एक गोष्ट मागितली तर नाही मिळणार आहे माणसाकडनं. तू थांब का जरा मोना. अमोल तू बोल. मामा अरे मोमानी सांगितलेली आहे ती एकदम बेस्ट आहे की. मी कोणती आयडिया दिली? अरे डेटची कसली भारी आहे डेटची. हो ना छोटे सरकार तुम्हाला आवडली ना? पण बघा ना हे माझं ऐकतच नाही. अगं मोमा डेट तुमची नाही माझ्या मा आणि बाबांची होईल. मामा या डेटमुळे मा आणि बाबा सगळ्या गोष्टी विसरून नक्की एकत्र येतील बघ. वा वा बोल क्या बात आहे. दिदी आणि दाजीची डेट झालीच पाहिजे. मामा आपण इकडे पुन्हा हॉटेलचं सेटअप करू आणि त्याची डेट चालू करू. मुनलाईट हॉटेलचा. अमोल आपण सगळा सेटअप करू. मी मदत करेन तुला. वा म्हणजे आता तुम्हाला वेळ आहे का? पण आपण डेटवर जाऊया म्हटल्यावर तुमच्या मीटिंग काय फिटिंग आठवलंय का तुम्हाला? मोना ग तसं नाही. मोमा मामा फक्त सेटअपला मदत करायला आला. फक्त थोडा वेळ लागेल. पण ते डेटवर जर आला तर त्याला काहीच काम करता येणार नाही. म्हणून असं म्हणतोय तर सगळ्या गोष्टी विस्कटून सांगायला लागत्या. हो मोना बरोबर आहे. नाही म्हणजे अगं अमोलला मदत करता करता मी मीटिंग पण हँडल करीन ना. हा फसवा आणखी फसवा. मला या घरी आणलंयस ना फसवायचं म्हणून. अगं मोमा तुम्ही दोघांनी मला मदत केली तर मी तुम्हाला नक्की देतो पाचवी. हो मोना अगं म्हणून तर मी मदत करतोय ना त्याला. पण छोटे सरकार खरंच याची गरज आहे का? हो मोमा मा आणि बाबांच्या जुन्या आतून जागा केलं तर ते नक्की एकत्र येतील. मला तरी ऐकूनच भारी वाटतंय बघ अमोल. मामा पण एक प्रॉब्लेम आहे. आपण डेट करायची होतं. भांजे. काय झालं मामा? अरे हो दिप्या मामा आहे की. उठसूट त्याचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्याचे प्रयत्न हाणून पाडले नाहीत तर तुझे दिवस बदलायला वेळ नाही लागणार मोना. रुपाली त्यांना मला फोन केलाच पाहिजे. हा बोल ग मोना. हो वंस आणि अर्जुन दादांच्या डेटचं प्लॅन चालू आहे आणि तुम्ही तिकडे एकटे काय करताय? हे बघा हे सगळं जर थांबवायचं असेल ना तर लवकरात लवकर इकडे या. नाहीतर त्या दोघांना एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हो ना. आणि रुपाली ताई त्या मुलाला इकडे थांबवणारं कोणीच नाहीये. हा मोना मी करते काहीतरी. जे करायचे ते लवकर करा रुपाली ताई प्लीज. हा ठीक आहे. एकदम बेस्ट दिपे मामा. भांजे अजून आपल्याला डेटची तयारी सुरू करायची आहे आणि तुम्हाला आत्ताच कशाला आवरून बसायचं होतो? अरे मामा आज एवढा महत्वाचा दिवस आहे ना त्याच्या तयाला पण मी भारी दिसलं पाहिजे. अरे बाबा बोलायला ऐकणारच नाही कुणाला तू. अरे या अमोल तू मला इतकं गडबडीत का बोलावलंस? शौर्य तेरू अजून मी शौर्य कंप्लीट झालं नाहीये. म्हणजे आज मा आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी आपण डेट प्लॅन करतोय. ते पण इथं घरात. वाव किती छान. अरे बच्ची कंपनी आज काय इकडे खेळायचं प्लॅन आहे काय तुमचा? आजोबा आज आपण मा बाबांची डेट प्लॅन करतोय. बापू गावाकडे दीदीची आणि दाजींची डेट व्हायची की नाही? अहो आपल्या हॉटेल म्हणून आलाची
सेम तसं करायचं आहे बरं का आपल्याला. हो बापू, एकदम घरचा मेनू, एकदम मस्त मुक्त वातावरण. आता तुझे मान बाबा इथं राहतात ना, मग कशाला अजून हे सगळं हा? मग माझ्या डेटचा प्लॅन आवडलं नाही का? अरे प्लॅन चांगला आहे तुझा, पण कसं आहे आता तुझे मा आणि बाबा दमून येतात का नाही घरी, हा? मग त्यांना असा त्रास द्यायचा का? तुझा प्लॅन चांगला आहे, आपण परत कधीतरी करू हा बाळा. अमोल, आता डेट होणार नाही. आजोबा बापू, मी मा आणि बाबांची डेटच्या गोष्टी फक्त ऐकल्यात. मी असताना त्यांना असं कधीच डेटवर जाताना बघितलं नाही. मग मला करू द्या ना प्लॅन. त्यात काय वाईट आहे का? आजपर्यंत मी त्यांना प्रेमानं वागताना बघितलं नाही. तसं वागणं वाईट आहे का? मी डेट प्लॅन करतोय कारण सगळ्यांनी आनंदात राहावं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही कुठंच चुकत नाही बापू. अहो असं एकत्र राहून ना अमोलचा फायदा आहे ना दिदीचा आणि दाजींचा. सांगा ना, आता करायचं काय? अमोल, अरे मी आजोबा, मी फक्त डेट प्लॅन करतोय ना. कसं करायचं आता? अहो बापू, माझ्या नातवाला काही नाही म्हणतोय मला हा. अमोल बाळा, करूया आपण डेट. टीचर बेस्ट, माझे बापू आजोबा सगळ्यात बेस्ट. अरे हो. चल फ्रेंड्स, चला. हा बापू, अहो नातू म्हणजे रसायनच वेगळं असतंय बघा. अहो माझ्या तोंडात ना त्याला नाही म्हणून येतच नाही. विनायकराव, हे वयच असतं हो नातवंडांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी.